जोहार मित्रांनो, मी अक्षर विवाल आदिवासी हक्की चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी जाणार आहे सफाळे बाजार म्हणजे सफाळे मार्केटमध्ये. तुम्हाला हा एक छोटासा व्हिडिओ दाखवणार आहे मी सफाळे स्टेशनचा. चला मग भेटू लवकरच आता सफाळे बाजारमध्ये. तर पोचलो आपण आता सफाळे स्टेशन वेस्ट साईडला. आणि सफाळे बाजारपेठमध्ये जाण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे वेस्टवरून, की जिन्यावरून उड्डाणपूल जे असते त्याच्यावरून जावं लागते रेल्वेची क्रॉसिंगच्या वरून. तर आता मी जिन्यावरती आहे आणि तुम्ही बघा आपल्या आजूबाजूचा परिसर. आता मी आहे बाजारामध्ये आणि तुम्ही बघू शकता आता मी लवकर आलो आहे म्हणून पब्लिक थोडी कमी आहे, पण तरीही बाजार हा खचखचून भरलेला आहे. आपण आता चाललो सुक्या मच्छीच्या मार्केट जवळ. साईडला तुम्ही बघू शकता की किती दुकानं पडशीलची आहे. तिकडे मावशी झाडू विकत आहेत, केकवाची शेंगा, झाडू, सर्व काही इकडे बाजारामध्ये तुम्हाला भेटणार आहे. इकडे कपड्यांची वगैरे दुकानं आहे आणि ही आपली सुकी मच्छीचा हा बाजार तुम्ही बघू शकतात. किती सुकी मच्छी आहे ती. बहुतेक सर्व सुकी मच्छी विकणाऱ्या ज्या मावशी आहेत त्या एडवण आणि केलवा साईडच्या आहेत. म्हणून जर तुम्हालाही कधी यावंसं वाटेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला ॲड्रेस विचारू शकता किंवा लोकेशन मी तुम्हाला लाईव्ह टाकू शकतो. तर चला आता पुढे आपण मजा घेऊया बाजाराची. तर आता आपण सुकी मच्छीच्या बाजारातून आलो परत आणि चाललो आहे ओली मच्छी घेण्यासाठी मच्छी मार्केटमध्ये. तर बघा तुम्ही मच्छी मार्केटचा एक नजारा. किती मच्छी आहे ती तुम्ही बघू शकता. इकडे 2-3 मावश्या पण नाही आल्यात आज बाजारामुळे, पण तरी बऱ्यापैकी आणि खूपशी मच्छी विकायला लावले इकडे. हे सफाळेचं मच्छी मार्केट खूप फेमस आहे आणि इकडे सातपाटी, केलवा, एडवण, दातिवरे ह्या साईडच्या मच्छीवाल्या मावश्या बसतात. बघू शकतात मांदेली, बोंबील, खाडीची मच्छी खूप अशी स्वस्तात 50-100 रुपये ह्या दराने विकली जाते. चाललो रिक्षा स्टँडजवळ. खूप अशी गर्दी होती मार्केटमध्ये आणि बाजारामध्ये पण. तर आता मी निघालो त्या गर्दीतून बाहेर आणि इकडनं पकडतो मी रिक्षा सरळ आपल्या घरी. तर मित्रांनो आता आपण पोचलोय घरी. मी तुम्हाला फक्त शॉर्ट थोडाच व्हिडिओ दाखवला आहे, कारण की मला फुल व्हिडिओ काढण्यासाठी पूर्ण 1 दिवस गेला असता, म्हणून थोडासा व्हिडिओ दाखवला आहे. तर त्या व्हिडिओची मजा घ्या आणि चॅनलवर नवीन असतील तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक नक्की द्या. चला मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओत. जय जोहार.